काल दिनांक 4/7/2024 रोजी धानोरा तालुका अंतर्गत पेंढरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत रुपीन गट्टा या गावी भोजनामध्ये काही पॉयझन झाल्यामुळे जवळपास 20 लोक आमच्याकडे सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे संदर्भित झाले। त्याच्यापैकी एक मुलगा व्हेंटिलेटरवर आहे आणि उर्वरित 19 रुग्ण व्यवस्थित आहेत। रुपीन गट्टा या गावी दुपारी 2:30 वाजताच्या दरम्यान बारशाच्या निमित्तानं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमामध्ये जवळपास 40 ते 60 लोक जमले होते आणि त्या कार्यक्रमानिमित्त जेवणाची व्यवस्था केली होती। त्या जेवणामध्ये विषबाधा झाली होती। त्या विषबाधामुळे आमच्याकडे संध्याकाळी 7:30 वाजता अगोदर 6 पेशंट आले आणि नंतर 14 रात्री क्रमाक्रमाने पेशंट जवळपास 14 पेशंट आले। असे टोटल 20 रुग्ण आमच्या सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे भरती आहे। त्यापैकी साहिब बदा नावाचा पेशंट व्हेंटिलेटरवर आहे, तर उर्वरित सगळे रुग्ण व्यवस्थित आहेत। त्यामध्ये कोणीतरी कार्बोक्युरन नावाची औषध जेवणामध्ये टाकल्यामुळे त्याच्यामुळे विषबाधा झाली असावी आमची अशी शंका आहे। तर त्याचे स्फोटिक तपास चालू आहे। तसं म्हणजे जेवणाचे सॅम्पल घेतले आहे आणि ते पाठवले केमिकल ॲनालिसिससाठी। ते आल्यानंतर नक्की कारण माहिती